आणि आता बघूयात काही महत्त्वाच्या बातम्या। हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाच्या स्थगितीसाठी सुप्रीम कोर्टाचा नकार। तुम्ही हायकोर्टात का गेले नाही? आम्ही तुमची बाजू इथे का ऐकायची? सुप्रीम कोर्टाचे याचिकाकर्त्यांना हे सवाल। जालन्यात आजपासून अतिवृष्टीग्रस्तांना अनुदान वाटपास सुरुवात। तर सप्टेंबरच्या नुकसानीसाठी आता शासनाकडून 64,75,75,000चा निधी। जुलैच्या नुकसानासाठी 9,56,11,00,000चा निधी। अमरावतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कबुतरांचे थवे सोयाबीन खात असल्यानं नुकसान। बाजार समितीकडून शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी। लंडनमधून आलेल्या वाघनखांचं उद्यापासून कोल्हापूरमध्ये प्रदर्शन। कोल्हापूरमधील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी वाघनखं पाहता येणार। नागपूरमध्ये अरहम अॅनिमल अॅम्ब्युलन्सचा शुभारंभ। मुख्यमंत्री फडणवीसांनी अरहम अॅनिमल अॅम्ब्युलन्स सेवेला हिरवा झेंडा दाखवला। नाशिक ते दिल्ली रात्रीची विमानसेवा झाली सुरू। खासदार भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे यांचा नाशिक ते दिल्ली प्रवास। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या भेटीसाठी जात असल्याची भगरेंची माहिती। 1 नोव्हेंबरपासून सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज होणार सुरू। सध्या आठवड्यातून 4 दिवस सोलापूर मुंबई विमानसेवा। श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये दीपावली सुट्टीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी। गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 7 लाखांहून अधिक भाविकांनी साई समाधीचं घेतलं दर्शन। पुढील काही दिवस शालेय सुट्ट्या सुरू असल्यानं शिर्डीमध्ये आणखी गर्दी वाढण्याची दाट शक्यता। सोने आणि चांदीच्या दरामध्ये घसरण। सोन्याच्या किमती 1,32,000 रुपयांवरून सुमारे 1,21,000 रुपयांपर्यंत घसरल्या। चांदीच्या किमतीत 20,000पेक्षा जास्तची घसरण। सध्या राज्यभरात अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे। बघूयात काय परिस्थिती आहे। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस वादळी पावसाची शक्यता। कांदा, सोयाबीन, कापूससह मका, टोमॅटो, भाजीपाल्यासह पिकांचं झालं अतोनात नुकसान। रत्नागिरीमधील समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा फटका गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याला बसला। गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरती जोरदार वादळी वारे। किनाऱ्यावरील पर्यटकांना पोलिसांनी काढलं बाहेर। नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा कहर। डाळिंब बागांना मोठा फटका। डाळिंबावरती करपा आणि तिला या रोगांचा झाला प्रादुर्भाव। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकच्या येवल्यातील अगस्ती नदीला आला पूर। तर नदीवरील पूल गेला वाहून। तर चिंचोळी खुर्द आणि या ठिकाणी असलेल्या रायते गावातील रस्त्यांचा संपर्क तुटला। ठाण्याच्या शहापूरमध्ये अवकाळी पावसानं माजवला हाहाकार। भात शेतीचं मोठ्या प्रमाणात झालं नुकसान। नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवेदन। जळगावच्या चाळीसगावमध्ये गिरणा आणि मन्याड धरणातून हजारो क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गिरणा धरणातून 9,904 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नंदुरबारमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी। पिकांचं झालं प्रचंड नुकसान। कापून ठेवलेले पीक पावसानं भिजलं। नाशिकमध्ये कोसळत असलेल्या पावसानं द्राक्षबागा धोक्यात। तर लासलगाव जवळच्या वेळापूरमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यानं 4 एकरावरील बागेवरती चालवली कुऱ्हाड।